हॅलो, तर आज आपण बनवणारे कोकणातील सुप्रसिद्ध तसंच पित्ताला शांत करणारी आणि शरीराला थंडावा देणारी अशी सोलकढी, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. चला मग बघूया. मी सोलकढी बनवण्यासाठी ओले नारळ घेतलेले आहे. त्याला आपण फोडून ते नारळला वेगळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्या मागची जी स्किन असते ती काढून घ्यायची, नाहीतर आपली सोलकढी ही काळी होईल. मग ती सगळी स्किन काढल्यानंतर त्याला असं बारीक चिरून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये थोडंसं आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि पाणी टाकून त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर चाळणीने चाळल्यानंतर त्याला परत आपण त्या नारळाला मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून परत त्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. असं आपण 3 वेळेस करायचं आहे, ज्याच्याने काय होईल की त्याचं जेवढं पण दूध असेल नारळाचं ते सगळं निघून जाईल. आता त्याच्यामध्ये आपण कोकम आघड टाकायचं आहे. हे तुम्हाला कोणत्याही प्रोव्हिजन स्टोअरमध्ये भेटून जाईल. ते चवीनुसार आपण टाकायचं आणि मीठ ॲड करायचं, तसंच साखरसुद्धा ॲड करायची. त्याच्यानंतर त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बारीक कोथिंबीर चिरून टाकायची. बघा, आपली सोलकढी एकदम तयार आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.